एक तर उष्णतेचा फटका, शेतकऱ्यांना पाणी पुरवठा कमी प्रमाणात होतो. दुसरी गोष्ट, आत्ता 2-3 दिवसापूर्वी इंधन दरवाढ वाढली आहे, त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टरवाल्यांनी तिकडे दर वाढवलेले आहेत. त्यामुळे टोमॅटो असो, कोथिंबीर असो, भेंडी असो, गवार असो, सगळ्या भाज्या सगळ्या महाग झालेल्या आहेत. आता म्हणजे 30-40% दरवाढ झालेली आहे. म्हणजे 20 रुपये किलो टमाटे होते ते 50 रुपये किलोवरती आलेत होलसेल मार्केटला. 10 रुपयाची गड्डी होती ती 40 रुपये गड्डी झाली आहे कोथिंबीरीची. पुदिना 8 रुपये 5 रुपयाला मिळायचा, तो आता 25 रुपये 30 रुपयाला पुदिना मिळायला लागलेला आहे. पालक असो, म्हणजे इतर भाज्या, भेंडी 40 रुपये किलो होती ती 80 रुपये 100 रुपये किलो झाली आहे मार्केटला. प्रत्येक भाज्यांमध्ये सगळ्यांची दरवाढ झालेली आहे. आता आवक खूप कमी प्रमाणात झाली आहे का ट्रान्सपोर्ट खूप वाढलेलं आहे. ट्रान्सपोर्ट वाढल्यामुळे शेतकरी माल टाकत नाहीये, त्याच्यामुळे आवक कमी झाल्यामुळे दर पण वाढतात. हे कंटिन्यू 15-20 दिवस असंच राहणार आहे जोपर्यंत पाऊस सुरू होत नाही. आणि ट्रान्सपोर्टवाल्यांचं काय सांगता येत नाही, आता कमी झालं की अजून वाढवणार ते बघता येत त्या काळामध्ये. मी जिथं 5 ते 10 किलो भाजी घ्यायची तिथं आता फक्त 2च किलो किंवा 2.5 किलो असंच घ्यायला लागली. इंधन दरवाढी, पेट्रोल, डिझेल हे सगळे भाव वाढले. कसं जगायचं सामान्य माणसाने? याच्यावर काहीतरी केलं पाहिजे सरकारने. सगळं गॅस आम्हाला जिथं आपला धंद्याचा गॅस आहे तिथं आम्हाला जो 1500-1600 रुपयाला भेटायचा, 2100 भेटायचा, आता तो 3,500-4 हजाराचा चाललाय. कसं धंदा करायचा? मी काय समजत नाही मला तर याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे काहीतरी सरकारने. भाजी मी आता फक्त जिथं आता माझा धंदा आहे, आपला वडापावचा स्टॉल आहे माझा, गोबी बिबी लागायचा मला 30 ते 40 किलो, त्याच्या जागेवर मी 20 किलो घेतले. आता मिरचीचे पण वाढलेले भाव, जिथं 100ला 2.5-1.5 किलो यायची तिथं किती मला वाटतं आता 250 रुपये सांगायला लागले. ते सामान्य माणसाचं हाल होतात ना खूप याच्यामध्ये. धंदा पण नाही पहिल्या सारखा. त्याच्यामध्ये नाही वाढवलं तर लगेच कस्टमर बोलतात ना भाव वाढले ते बघत नाही. जसं आपलं तेल वाढलंय, बेसन वाढलं किंवा आपलं भाजीपाले वाढले, गॅस वाढला, त्याच्यावर बोलत नाही. त्यांना आपलं 5 रुपये वाढवले की वाढले याच्यावर लगेच बोलतो. असं होतं. 2000 भेटायचं आता अजून म्हणजे 3-3.5 हजार लागायला लागले. मी भाज्या तर एवढे वाढलेले आहेत ते सांगण्यासारखं नाही. आज टोमॅटो घ्यायला गेलं तर मला वाटतं 10 रुपये 15 रुपये किलो मागच्या वेळी होतं, पण आता 70 रुपये किलो आहे, 60 रुपये किलो, 70 रुपये किलोच्या आत मार्केटमध्ये. मग किरकोळ बाजारामध्ये जर गेलात तर तुम्ही त्याचं 80 रुपयाच्या आत येत नाही. आम्ही जगायचा कसा मोठा प्रश्न पडलाय. काकडी जर आता घेतली आम्ही, काकडीचा पण रेट जवळजवळ 50 रुपये 60 रुपये 70 रुपये किलो घेल तसे. तर इतर भाज्या पण बघायला गेलं तुम्ही, शेंगा घ्या, कुठल्या पण भाज्या, आता मार्केटमध्ये आलोय मी, पण एकदम कडाडलेले भाव आहेत. आता कशामुळे वाढले? आता याच्यामुळेच सांगू शकत नाही ना काय. शेतकरी वाढून द्यायला लागला काय, मार्केटमध्ये वाढते काय समजत नाही. इंधन दरवाढीचा फटका, इंधन दरवाढी तर ते पण आहेच. युद्धाचा फटका पडला. काही म्हणतात युद्ध झालं त्याच्यामुळे व्हायला लागले. इंधन वाढलं, पेट्रोलचा दर वाढला, ह्याचं वाढलं त्याच्यामुळे हे पण वाढते. डिझेलचा दर वाढला त्यामुळे वाढायला लागले असं सगळे बोलतात. आता कुठं वाढलंय नेमकं काय सांगू शकत नाही. सामान्य माणूस कसा जगायचा हा मोठा प्रश्न आहे.